न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जव्हारमध्ये वीजकोंडी विरोधात नागरिक आक्रमक, महावितरणाला आंदोलनाचा इशारा। जव्हार शहर आणि तालुक्यात सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याविरोधात जागृत नागरिकांनी आज महावितरणला धडक दिली। 132 केव्ही केंद्राचा प्रश्न तातडीने न सुटल्यास कायदेशीर मार्गाने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व महावितरणशी संबंधित ज्वलंत प्रश्नांवर जव्हार शहर व तालुक्यातील जागृत नागरिकांनी आज उपकार्यकारी अभियंता नाशिककर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। येणाऱ्या दिवसात 132 केव्ही केंद्राचा प्रश्न न सुटल्यास कायदेशीर मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी महावितरण कंपनीला दिला। ॲडव्होकेट पारस सहाने, ज्येष्ठ नागरिक दुसाने सर, दीपक भट, तालुका अध्यक्ष संपत पवार, पत्रकार श्याम राऊत, इमरान कोतवाल, पंकज मुकणे, श्याम शिंदे, शंकर नवघरे, भरत बेंद्रे, कैलास सहाणे व इतर उपस्थित होते। नाशिककर साहेबांनी निवेदन स्वीकारून सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देत नागरिकांचे समाधान केले। डिसेंबरपर्यंत बोराळे येथील उपकेंद्र कार्यान्वित झाल्यावर वीज समस्या सुटेल असे आश्वासन त्यांनी दिले। रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी श्याम राऊत, जव्हारची रिपोर्टर। हे जे आम्ही जे तुम्हाला सांगतो तर याच्यामध्ये एक तीळ मात्र सुद्धा आम्ही खोटं बोललेलं नसतं की जिथून जाते ज्यावेळेस आपल्याकडनं काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही हेच सांगतो की हो आपल्या एंडला की सूर्यनगर ते आपल्या एरियामध्ये प्रॉब्लेम आहे तर ते सांगू। पण जर आपल्याकडे कधी म्हणजे कंट्रोलमध्ये आमच्या इथे काय गोष्ट नसते की लाईट त्या एरियामध्ये फॉल्ट असेल तिकडे तर आम्हाला तेच सांगावं लागतं। आणि आता ते तुमचा जो त्रास आहे तो एकदम स्वाभाविक आहे आणि त्याच्याशी मी एकदम सहमत आहे। आता त्याच्यासाठी आपलं जे बोराळ्याला सबस्टेशन होत आहे तर त्याचा आता ऑलमोस्ट काहीतरी 20-25 पोलचं स्ट्रिंगिंगचं काम बाकी आहे आणि टॉवर लाईन ते एकदा कम्प्लीट झालं की आपल्याला तिथून 33 केव्ही इकडे टाकून घ्यायचे तर आपला हा प्रॉब्लेम खूप कमी होईल। आणि हा नक्कीच दरवेळेस आपले जे ग्रामस्थ येतात ते सगळे सांगतात 25-30 वर्ष झाले की इथे आम्हाला त्रास आहे। हा आपला जव्हार, मोखाडा, खोडाळा या एरियामध्ये आणि आपल्या आजूबाजूचा सगळा परिसर की अतिदुर्गम भाग आहे। लाईटचा ऑलरेडी पावसाळ्यामध्ये तर तिथे प्रॉब्लेम होतात हे तुम्ही लोक समजून घेतात। म्हणजे आता हे मागच्या ह्याच्यात झालेले आहेत तर त्याच्यात काही आपण तिथे ब्रेकर नवीन बसवले सिस्टीम एनहान्स करण्यासाठी। आणि त्याच्यानंतर एक जो आता सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आला होता आपल्याला की जी आपली जवळजवळ एक 14-16 तास लाईट नव्हती तर त्यावेळेस आपल्या तिथे केबलचा फॉल्ट झालेला होता तर त्याच्यामुळे आपल्याला तिथे तो त्रास झालेला आहे। आणि त्या निश्चित ते काम अजून लवकर कसं होईल याच्या पुढे याच्यासाठी आमची यंत्रणा सुद्धा प्रयत्नशील राहणार आहे। कारण आमचे एक्झिक्युटिव्ह साहेब, पीसी साहेब या गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून होते की तिथे एवढा वेळ का लागला ते पण त्याच्यासाठी प्रयत्नशील आहेत। आणि पण मी एवढं निश्चित सांगू शकतो की बोराळ्याचं सबस्टेशन झालं ना की हा प्रॉब्लेम। आणि बेसिकली आपल्या इकडे काय होतं की अंतर जास्त आहे की डहाणू पासून आपल्यापर्यंत जी लाईन येते आपल्याला प्रॉपर व्होल्टेज मिळत नाही तर व्होल्टेजमुळे सुद्धा लोकांना बऱ्यापैकी तो त्रास होतो। काही लोकांच्या लिफ्टला वगैरे प्रॉब्लेम आला ते पण त्यांनी सांगितलेलं आहे तर त्याच्यासाठी इकडे ते सबस्टेशन होईल। तर जोपर्यंत की अल्टिमेटली मी तुम्हाला काहीतरी खोटं आश्वासन मला योग्य नाही वाटत आहे। बोराळ्याचं सबस्टेशन झाल्यावर मात्र 100% आपलं 33 केव्हीचं अंतर पण कमी होईल। आता सूर्यनगर पासून आपल्यापर्यंत म्हटलं तरी 45 किलोमीटर सरळ रन होतो लाईनचा। त्यामुळे जर काही फॉल्ट असेल तर पहिले तर त्या माणसांना काय असतं की फॉल्ट लोकेट झाल्यानंतर तुम्हाला आम्ही टायमिंग एक्झॅक्टली देऊ शकतो की बाबा किती वेळ लागेल। पहिले फॉल्ट सापडवण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांना त्याच्या लाईनवर फिरावं लागतं आणि तो फॉल्ट लोकेट होण्यात जो टाइम जातो ना तो रिड्यूस कसा करायचा त्याच्यासाठी जास्त प्रयत्नात आम्ही करतोय। आणि आपल्या इकडे तर ही एक 12-13 किलोमीटरची लाईन झाली तर अतिशय सोपी गोष्ट होऊन जाईल की फॉल्ट वगैरे लोकेट करणं आणि त्याचा निश्चित फायदा सगळ्यांनाच होणार आहे। तर आपल्याला व्होल्टेज सुद्धा चांगलं मिळेल आणि व्होल्टेज एकदा चांगलं मिळालं तर आपले जे फ्यूज कॉल वगैरे पण येतात की डिओ जाणं किंवा फ्यूज जाणं हे प्रकार पण कमी होतील। नाही आता त्याची सत्य परिस्थितीमध्ये आम्ही त्यांच्याकडनं माहिती घेतली होती तर आता काहीतरी त्यांचं 20 टोटल काहीतरी त्यांचे एक 120च्या दरम्यान टॉवर्स होते त्याच्यापैकी 20-30 याचं स्ट्रिंगिंगचा तर मध्ये त्यांनी स्ट्रिंगिंगसाठी आपल्याकडनं लाईन सुद्धा आपलं ट्री कटिंग होते त्यावेळेस त्यांनी ते पण स्ट्रिंगिंग करून घेतलं होतं तलासाठी त्या साईडचं तर ते काम त्यांचं पण चालू आहे युद्ध पातळीवर। आणि आपणही त्याचा फॉलोअप घेतोय की आमचे मुख्य अभियंता सुद्धा त्या गोष्टीमध्ये हे करतायत की आपल्या इकडच्या ज्या अडचणी आहेत त्या सुद्धा आम्ही सुद्धा वरती कळवत असतो की सर असा प्रॉब्लेम होतोय आणि याच्यामुळे लोकांमध्ये रोष वाढतोय तर ते सुद्धा ट्रान्समिशनची त्या आपल्या अखत्यारीत नाही पारेषणच्या अखत्यारीत आहे तर त्यांच्याशी सुद्धा एक संपर्क साधून आमचे वरिष्ठ अधिकारी त्याच्यावर प्रयत्न करतात। आज सर्व नागरिकांतर्फे महावितरणला एक वीज खंडित होते म्हणून निवेदन देण्यात आलं। भट साहेब आपण काय सांगाल याबद्दल?
योग्य पाऊल पाऊल उचललेलं आहे आणि आपल्या गावातल्या लोकांनी सगळ्यांनी एकी करून विविध प्रश्न मांडलेले आहेत. विजेचा प्रश्न तर हा तर फार गंभीर आहे. याच्या बाबतीत मी सुद्धा स्वतः खासदार आमदार यांना वैयक्तिक मेसेज टाकलेले आहेत वेळोवेळी. त्यांच्याकडून तर काय दखल घेतली जात नाही. आता जर त्यांच्याकडूनच दखल घेतली गेली नाही तर आपल्यालाच काहीतरी ठोस पावलं उचलायला लागतील. पंकज मुकले सर, बोराळ्याचं सबस्टेशन आपलं जे लाईन येणार आहे ते कधीपर्यंत चालू होणार आहे? साहेबांनी काय सांगितलं आपल्याला? साहेबांनी सांगितलं की याचं अजून काही सांगणार वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून कळवतोय. अजूनपर्यंत मला तरी असं वाटतं की प्रलंबितच आहे, पण अजूनपर्यंत कधी ह्या लोकांचे आपल्या लोकांचे कधी प्रश्न होतात याचा काही अजून भरोसा नाहीये. परंतु आज जे सर्व जव्हारचे नागरिक मिळून स्मार्ट मीटर च्या विरोधात आणि वारंवार लाईट जाणे, त्याच्यानंतर मध्यंतरी जे 2 ते 3 दिवस लाईट गेली त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून संपूर्ण जे ग्रामस्थ इथे जमले आणि संपूर्ण ग्रामस्थांनी ठोस पाऊल उचललं आहे. आणि असं वारंवार जिथे जिथे गावावरती अन्याय होईल तिथे तिथे याच पद्धतीने गाव तात्काळ उभा राहतोय. त्याच्यामुळे मी संपूर्ण गाववासियांचे धन्यवाद जाहीर करतोय. श्याम शिंदे सर, आपल्या गावामध्ये 180 व्होल्टच मिळतंय. आपण साहेबांनी या बाबतीत काय म्हणाले? सध्याची परिस्थिती बघताना जो आपल्याला व्होल्टेज भेटतो 180 ते 170 पर्यंत जातो. ऍक्च्युली तो आपल्याला 200च्या वरती पाहिजे, बरोबर, तो मिळत नाही. आणि याची कारण काय माहितीये का, की आपण वेळोवेळी यांना इथे येऊन ना MECP मध्ये तक्रारी करतो, पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा ठोस बरं, हे घेतलं जात नाही, पाऊल उचललं जात नाही. आणि दुसरा विषय असा आहे की आज इथे जव्हारमध्ये जी मुलं आहेत जी शिक्षण घेत आहेत, रोजचा म्हणजे 2 दिवसाआड लाईट जात असते, 2 दिवसाआड लाईट जात असते. मग त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा कसा काय? आणि हा विषय जव्हारपुरती मर्यादित नाही, तर पूर्ण जव्हार तालुक्यामध्ये हा विषय आहे की जे खेड्यापाड्यातल्या लोकांना सुद्धा याचा त्रास होतोय. तर याच्यावर MECPचे जे अधिकारी असतील त्यांनी वेळेत पाऊल उचलून याच्यावर प्रबंध घालावा. भरत बेंद्रे सर, आपल्या गावामध्ये ज्या वायरिंग केलेली आहे, जी पोलवरची जी वायरिंग ती सुद्धा जीर्ण झालेली आहे. याबाबत आपले साहेब जे आहेत महावितरण, त्यांनी आपल्याला काय सांगितलं? साहेबांनी आपल्याला या ठिकाणी, त्यामुळे मी नागरिकांच्या वतीने त्यांचं पहिले आभार मानतो. परंतु जव्हारची जनते सहनशील जरी असली तरी या ठिकाणी जुन्या निजीर्ण झालेल्या ज्या तारा आहेत या तातडीने बदलण्याचं आश्वासन साहेबांनी जरी दिलेलं असेल तरी आज आपण पाहतो मागील 40 वर्षापासून जव्हारची जनता या संपूर्ण लाईटच्या बाबतीमध्ये उदासीन आहे आणि प्रचंड अडचणींना सामना या ठिकाणी आपल्या आदिवासी असेल, बहुजन समाज असेल किंवा गावातील नागरिक असतील यांना करावा लागत आहे. आपण पाहतो आपला जव्हार हा दुर्गम भाग आहे, दोऱ्याखऱ्यांनी वसलेला भाग आहे, पर्यटन क्षेत्र आहे. या ठिकाणी कुठेही औद्योगिकरण नाहीये, तरी देखील या ठिकाणी औद्योगिकरणाची लाईट आपल्याला बाहेर दिली जाते का, त्याच्यामुळे लाईट खंडित होते का, असा देखील प्रश्न आज सर्वसामान्य जनता विचारत आहे. इम्रान कोतवाल सर, पत्रकार, आपण या बाबतीत काय बोलाल? सर्वप्रथम मी जव्हारवासियांचे आभार व्यक्त करतो की या बाबतीत त्यांनी परिपूर्ण सहकार्य केलं आहे आणि करतात आणि करत राहतील. आणि शांततापूर्व हा आपला निवेदन देण्याचा जो विषय होता आणि त्या बाबतीत माननीय नाशिककर साहेबांनी पण परिपूर्ण सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो जव्हारवासियांच्या माध्यमातून. ऍडव्होकेट साहेब, पारस सहाने आपल्या बरोबर आहेत. सर, आपण साहेबांना निवेदन दिलं, साहेबांनी या बाबतीत आपल्याला काय महत्वाची माहिती दिली? आज सर्व जव्हारचे सजग नागरिक एकत्र आले आणि गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या जव्हार तालुक्यात शहरात हा विजेचा प्रश्न आहे, आम्ही बघत आलेलो आहे. मात्र हे जव्हारचे आम्ही सर्व नागरिक जे आहे ते संस्थान काळापासून शिस्तप्रिय आणि सुशिक्षित असल्यामुळे अधिकाऱ्यांवर अशा कुठल्या धावून जात नाही, सगळं प्रेमाने आणि कायदेनुसार आम्ही करत असतो. मात्र आज खूप विजेचा प्रश्न गंभीर झाल्याने मी पण मागच्या आठवड्यात माननीय ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर मॅडम यांना भेटून हे निवेदन दिलेलं आहे आणि आज साहेबांना भेटलो. साहेबांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. मात्र विजेचा प्रश्न हा खूप मूलभूत प्रश्न आहे. आमच्या शहरात जरी आमच्या इन्व्हर्टर असलं तरी ग्रामीण भागात आदिवासी बांधवांना खूप त्याचा त्रास होतो. आणि जव्हार हा ब वर्ग पर्यटन स्थळ आहे, तर पर्यटन स्थळावर खूप मोठा परिणाम झालेला आहे, हॉटेल व्यवसायाकडून परिणाम झालेला आहे. मागच्या महिन्यात आपण बघितलं असेल खोडाळ्यामध्ये विजेअभावी एक महिलेवर, एका ताईवर टॉर्चच्या आधारे प्रसूती केली. ही खूप गंभीर घटना आहे. एकीकडे भारत आपला G60 चंद्रावर गेलेला आहे, सर्व आपण भारत पुढे जातोय, मात्र मुंबईपासून हकीचे अंतर असलेला आपला जव्हार तालुका
100 किलोमीटर आपली मुंबई राजधानी आहे भारताची, तिथे आणि त्याच्या एवढ्या जवळ असून सुद्धा ही प्रश्न खूप गंभीर आहे. त्यामुळे आम्ही याच्यापुढे सजग राहून, साहेबांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलंच आहे, त्यांना विनंती आहे की आपण हा प्रश्न पुढे मांडावा आणि आम्हाला नागरिकांना न्याय द्यावा ही विनंती. ठीक आहे. सर्व